लोकनेते स्वर्गीय अजितदादा पवार या क्रीडा नगरीमध्ये 68वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या या उद्घाटन प्रसंगी उपस्थित असलेल्या महाराष्ट्रातील पहिल्या महिला उपमुख्यमंत्री आमच्या वहिनी श्रीमती सुनित्रा अजित पवार, या कार्यक्रमाचे आयोजक आणि यांनी थोड्या वेळात ह्या भव्य दिव्य क्रीडा नगरीचा या क्रीडा नगरीमध्ये या महाराष्ट्रातील 42 संघ भाग घेत आहे। त्या कार्यक्रमाचे आयोजक रामकृष्ण अण्णा सातव पाटील, ऑलिम्पिक संघटनेचे सचिव संजय शेट्टीजी, महाराष्ट्र कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष संदीप बोंडवेजी, या ठिकाणी उपस्थित महाराष्ट्र कुस्तीगीर संघाचे सरचिटणीस योगेश दोडकेजी, मारुती अडकरजी, उपस्थित सर्व महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या सर्व पैलवानांना, बंधू आणि भगिनींनो, खरं तर महाराष्ट्राची पैलवानाची ओळख हे महाराष्ट्र केसरीच्या माध्यमातून या ठिकाणी होते। या महाराष्ट्राचा एक इतिहास आहे की ज्या ज्या वेळेस या महाराष्ट्राच्या केसरीच्या कुस्त्या झाल्या त्या वेळेस येणाऱ्या काळात मग ते राष्ट्रकुल असो, ऑलिम्पिक असो, आशियाड असो, या ठिकाणी जाण्याची संधी या महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या माध्यमातून मिळाली। अलीकडच्या 5-6 दिवसाच्या अगोदर आदरणीय हिंद केसरी असो, महाराष्ट्र केसरी असो, यांनी एकच महाराष्ट्र केसरी व्हावी याकरता आंदोलन केलं। पण मी आपल्याला सांगू इच्छितो, महाराष्ट्र कुस्तीगीर संघ ज्या कुस्तीगीर संघाला महाराष्ट्र ऑल इंडिया कुस्तीगीर संघाची मान्यता आहे, ऑलिम्पिकची मान्यता आहे, जागतिक ऑलिम्पिकची मान्यता आहे, आणि या ठिकाणचा खेळाडू हा राष्ट्रकुल असो, ऑलिम्पिक असो, आंतरराष्ट्रीय कुस्तीमध्ये खेळू शकते, त्याला मानधन मिळू शकते, त्याला नोकरी मिळू शकते। आणि मग खरी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा ही 68वी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या माध्यमातून या ठिकाणी होत आहे। मी या सर्व कुस्तीगीराला विनंती करतो, पदाधिकाऱ्याला विनंती करतो, कुस्ती प्रेमींना विनंती करतो की महाराष्ट्र केसरी एकच व्हावी, ते महाराष्ट्र कुस्तीगीर संघाच्या माध्यमातून व्हावी। जे 68वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा झाली तेच लीगल आहे, दुसऱ्या अनलीगल आहे, म्हणून आपल्याला मी या ठिकाणी सांगू इच्छितो। या ठिकाणी या महाराष्ट्राचा इतिहास आपण पाहिल्यानंतर जेव्हा जेव्हा या महाराष्ट्रावर चाल केली त्या वेळेस या महाराष्ट्रानं शान राखली। उत्तरेत ज्यावेळेस औरंगजेबाने या महाराष्ट्रावर चाल केली, छत्रपती शिवाजी महाराजांना रोखून या महाराष्ट्राची शान राखली। कुस्तीच्या क्षेत्रात आपण जर पाहिलं तर सादिक पंजाबीने या महाराष्ट्रावर चाल केली, त्यावेळेस मारुती मानेनं त्याला रोखून या महाराष्ट्राची शान राखली। महाबली सतपालनं ज्यावेळेस या महाराष्ट्रावर चाल केली त्यावेळेस हरिश्चंद्र बिराजदारनं त्याला चीत मारून या महाराष्ट्राची शान राखली। असा या महाराष्ट्राचा इतिहास आहे। परंतु या महाराष्ट्रात खाशाबा जाधव नंतर आम्हाला ऑलिम्पिक मध्ये पदक मिळालं नाही, तो वैभव या ठिकाणी यावा म्हणून आमचा सातत्याने प्रयत्न आहे। या ठिकाणी रामकृष्ण पाटील यांनी जो बक्षिसं दिले, 67व्या महाराष्ट्र केसरीपर्यंत आजपर्यंत कोणी एवढे बक्षीस दिले नाही। परंतु या ठिकाणी जे बक्षिसं मिळाले ते बक्षिसं पुढे राहील नाही राहील ते आज मी काही सांगू शकत नाही। पण जर बक्षिसच वाढत गेले तर मात्र आमच्या विदर्भात कोण कुस्त्या घेईन हा आमच्यामुळे प्रश्न आहे। परंतु आपण महाराष्ट्र केसरी कुस्तीगीराला विनंती करतो की महाराष्ट्र केसरीवर अवलंबून राहू नका। येणाऱ्या काळात ज्याप्रमाणे हरियाणा आहे, पंजाब आहे,
या ठिकाणचे खेळाडू ऑलिम्पिकमध्ये जाते, राष्ट्रकुलमध्ये जाते, आशियाडमध्ये जाते, त्याचप्रमाणे या महाराष्ट्राचे कुस्तीगीर सुद्धा ऑलिम्पिकपर्यंत पोहोचायला पाहिजे. तरच तर खरं या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेला खरा मानाचा सन्मान होईल. या ठिकाणी मी अजितदादा आज आमच्यामध्ये नाही आहे, परंतु अजितदादाने जे आम्हाला क्रीडा स्पर्धेसाठी जे भरीव मदत केली ते मग ऑलिम्पिक संघटनेचं ऑफिस बांधण्याकरता 100 करोड रुपये दिले. अनेक संघटनांना त्यांना सामावून घेतलं. अनेक संघटना कुस्ती असो, कबड्डी असो, व्हॉलीबॉल असो, फुटबॉल असो, या सर्व संघटनेला मदत करण्याचं काम अजितदादांनी केलं. आज अजितदादा आमच्यामध्ये नाही आहे, पण या क्रीडा नगरीच्या माध्यमातून आज ज्यांना ज्यांना मदत केली, खरं तर हे क्रीडा नगरी त्यांना अर्पित आम्ही या ठिकाणी करत आहे. रामकृष्ण अण्णा पाटील आपलं मनापासून आभार मानतो. काही सुंदर आयोजन आपण या ठिकाणी केलं आणि कमी वेळात केलं. मी एक 15 दिवसाच्या या ठिकाणी आलो होतो, काहीच नव्हतं, असं वाटत होतं का किती लवकर केव्हा होईल, पण आपण केलं. मी आपलं मनापासून या ठिकाणी आभार मानतो. कुस्तीगिराचा सुद्धा आभार मानतो. आणि आजच्या या कार्यक्रमाला सुनित्रा ताई पवार या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा मनापासून आभार मानतो. मी सर्व कुस्तीगिराचा आभार मानून माझ्या शब्दाला विराम देतो. एक देवत शेवटला जाता सांगतो, हा देश 145 करोड जनतेचा देश आहे. ज्या देशात अनेक जाती धर्माचे लोक राहतात, पण क्रीडापटूला कोणती जात नाही, धर्म नाही, त्याची एकच जात आहे, ते त्याचं खेळाचं मैदान आहे. तो खेळाच्या मैदानावर ज्यावेळेस खेळतो त्या जातपात सर्व विसरून मी या स्पर्धेमध्ये कसा जिंकेन या दृष्टीने प्रयत्न करतो. मी या ठिकाणी सर्वांचा आभार मानून माझ्या शब्दाला विराम देतो. जय हिंद.